फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता आता रात्र झालेली आहे. रात्रीचे 7 वाजलेले आहेत. आम्ही बाहेर चाललेलो आहेत जेवणासाठी. तर चला, तुम्हाला कुठल्या हॉटेलला ह्यांनी गाडी काढलेली आहे आणि खूप थंडी आहे. जर्किंग घातली, कानाला पण लावलेला आहे मी. आणि आता आम्ही चालला तिकडं. खूप अंधार आहे, वन वे रस्ता आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची भीती नाहीये. चला, ही मेडिकल कॉलेजकडे रस्ता जातो आणि आपण ह्याच्या अगोदर पण ह्या ठिकाणी गेलेलो आहेत, हॉटेल वृंदावन. तर खूप छान आहे. थोड्याच दिवस झालं, 6 का 7 महिने झाले हॉटेल टाकलेलं आहे. पण इतकी टेस्ट आहे ना तिथं, सांगूच नका. आणि मच्छी तर अशी भेटती ना, जे मच्छी खात नाही त्याला सुद्धा खाऊ वाटती. आणि मला तर वास आला ना माशांचा, खाऊ वाटत नाही. तर बघा, आपण फायनली आता मेडिकल कॉलेजकडे आलेला आहेत. हे असेच झाडे लावलेले आहेत मेडिकल कॉलेजच्या साईडला. पहिले इकडे एक दुकान नव्हतं, पण आता एवढे दुकान कॉलेज झाल्यामुळे झालंय ना, इथल्या एरियाला इतकं महत्व आलंय ना. आम्ही खूप दिवसापासून इकडे राहतात मेडिकल कॉलेजकडे. त्यावेळेला इथल्या जागेचे रेट खूप कमी होते आणि कॉलेजमुळे आता इतके रेट वाढलेत रे बाबा. गुंठा मला वाटते 25 लाख रुपये गुंठा आहे इथं. तर बघा, आता मेडिकल कॉलेज पासून चाललेलो आहे पेन्सिल चौकात. आणि पेन्सिल चौकातनं जायचं आहे आपल्याला सरस्वती टेक्सटाईल, महालक्ष्मी टेक्सटाईल. हे प्रसिद्ध दुकान आहेत. हे मॅरेथॉनची स्पर्धा होती बारामतीमध्ये, त्यासाठी सजवलं होतं. तर चला, आपल्याला लेफ्टला जायचंय. समोरच VP कॉलेज आहे. तर आपल्याला तिकडं न जाता डाव्या साईडला जायचंय आणि जाता जाता पेट्रोल पण भरायचे. पेट्रोल भरून झालं की लगेच हॉटेल वृंदावनला जायचंय. हे असा लुक केलाय, तरी पण थंडीनं खूप. बारामती स्वीट्स. आणि इथे दुकानाला सुद्धा बारामतीचे नाव दिलेलं आहे. बारामती स्वीट्स, बारामती ॲग्रो, बारामती चिकन. लय असं काय प्रकार आहेत बारामतीमध्ये. सरस्वती टेक्सटाईल आलेला आहे. खूप छान कपडे भेटतात इथं. तर चला, आपल्याला जिथं जायचंय ते पण हॉटेल जवळ आलेलं आहे, हॉटेल वृंदावन. थोड्याच दिवस झाले ही शाखा झालेली आहे हॉटेल वृंदावन. आणि इथले मासे, इथलं जेवण म्हणलं की माझ्या नवऱ्याच्या तोंडाला, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या, पाणी सुटतं. हॉटेल वृंदावन. त्यांना शक्यतो हॉटेलमधलं काही ठिकाणचं जेवण आवडत नाही, पण इथलं हॉटेल वृंदावनचं खूप टेस्ट आवडती त्यांना. आणि त्यांनी म्हणले चला जाऊ जेवायला. त्यांच्या काय मनात आलं, आणि माझं थोडंसं नॉर्मल पोट पण दुखत होतं. तर चला म्हटलं. मला तर काय बाहेरचं खायचं म्हणलं की मी रेडीच असते. कारण घरचं माझ्या हाताचं खाऊन मला कंटाळा आलेला असते, कारण आम्ही दोघंच राहतात. त्यामुळं तीच तीच चव माझ्या डोक्यात बसलेली. इथे बिस्लरीच्या बॉटल आहेत. हे हॉटेल असं आहे. इथं टेबल सगळे लावलेले आहेत. आणि हे टेबल लावून उजव्या साईडला हो का बसण्याची सुविधा केलेली आहे. तिकडं बसण्याची, ह्या कॅबिन मध्ये इकडं बसून सोय आहे. आणि ह्या इकडं तर झोपडी, आपल्या भाषेत म्हटलं ना गावरान, तर झोपडीमध्ये बसण्याची पद्धत आहे. आणि इकडे हीच टेबल लावलेले आहेत. खूप छान झाडं वगैरे लावलेले आहेत. गार्डन आहे इकडं एक प्रकारचं. आणि समोरच पाण्याचं शावर म्हणजे असं तयार केलेलं आहे त्यांनी. तर ते पण खूप छान वाटते बघण्यासारखं. आणि हे कसं उन्हाळ्यात छान वाटतं, कारण आता थंडी असल्यामुळे खूप थंडी वाजायली. तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी काढलंय, कारण जे कोणी बारामतीतून व्हिडिओ बघत असतील ना, खरंच त्यांनी ह्या हॉटेलला या. खूप टेस्ट मस्त आहे इथली. आणि अशा पद्धतीने साईडचा एरिया आहे. वर हो का हे असे तयार केलेत. आणि जुनी पद्धत नव्या निघायल्यात. आता मी इथं फायनली बसलेले आहे बसून जेवण्यासाठी. तर बघा, हे टेबल तर म्हणलं इथं पहिलं पुसा म्हणलं, कारण इथं घाण दिसते. हे वर तेलकट सांडलेलं पुसलंय ह्याला, तेच सांगत आहे मी. आणि ह्याने म्हणते सेपरेट सेपरेट घ्या. तर आता सेपरेट घ्यायला, मी काय नॉनव्हेज खात नाही, एवढं मला आवडत नाही नॉनव्हेज. तर आणि थंडी पण खूप आहे. तर त्यांच्या मनात आहे की आपण घरी जाऊन जेवू, आणि मला वाटतं इथं जेवावं. तर जाऊ द्या, आपल्याला घरी तरी पैसे द्यायचे, घरी तरी न्यायचे आणि इथं तरी खायचे. फक्त बाहेरचं जेवण खायला भेटलं म्हणजे बस झालं. त्याच्याशी मतलब आहे मला, म्हणजे दुसऱ्याच्या हाताची टेस्ट. तर चला, व्हिडिओ पण काढावं म्हणलं. इथे बेसिंग आहे आणि बेसिंगच्या समोर AC हॉल आहेत. AC हॉल हो काही दिसत असताल काचातनं तुम्हाला. इथं कुठल्या सुविधा नाहीत असं नाहीये. प्रत्येक गोष्ट आहे. टेबलवर बसून जेवायचं आहे, खाली बसून आहे, वरती बसून आहे, गार्डन मध्ये आहे. तर चला, फायनली पार्सल घेतले आणि आपण आता चाललेलो आहेत घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर चला, मी आता आपण घरी चाललेलो आहेत.
आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी काय पार्सल आणलंय ते. आपण आता फायनली पेन्सिल चौकामध्ये आलोत. आता इथनं ATM मधून पैसे काढायचेत आणि नंतर घरी जायचंय. तर आता आम्ही फायनली घरी आलेलो आहेत. तर हे पार्सल आणलेलं आहे. पार्सलमध्ये 8 पीस आलेले आहेत मच्छीचे. तर बघा इथं सुकी, पुन्हा इंद्रायणी भात, ही 3 भाकरी दिलेल्या आहेत तीळ लावून, आणि ती पण चुलीवरच्या. आणि भाकरी तर केवढ्या आहेत, टोपल्यापेक्षा जास्त. तर मोठ्या. कांदा, लिंबू, इंद्रायणी भात, सुक्क, आणि हे मसाल्याची भाजी आहे इकडं, म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये. आणि ते आहे तर पातळ रस्सी आहे. आणि हे फिक्कं पाणी आहे. त्या फिक्क्या पाण्यामध्ये पण 2 पीस दिलेले आहेत. इथं तेलकट भाजी, म्हणजे पातळ भाजीमध्ये तुम्हाला कशी वाटली हॉटेल वृंदावनची स्पेशल मच्छी थाळी नक्की सांगा. आवडली तर सबस्क्राईब करा. चला आता भूक लागली. चला बाय 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 बाय.